मला जो विषय दिला गेलेला आहे तो आहे दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल. जब्बार पटेल आणि आपलं नातं अत्यंत जवळचं आहे मित्र. जब्बार पटेल यांची संपूर्ण जडणघडण जी आहे ती सोलापुरातच झालेली आहे. जब्बार पटेलांचा जन्म जो आहे तो या ठिकाणी दिनांक 23 जून 1942 ला आपल्या सगळ्यांचं तीर्थक्षेत्र ज्याला म्हणतो, महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र किंवा महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्याला म्हणतो आपण, असं जे पंढरपूर आहे विठ्ठलाचं, त्या ठिकाणी पंढरपूरला 23 जून 1942 ला जब्बार पटेलांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव जब्बार रजाक पटेल असं आहे. वयाच्या 10व्या वर्षापासूनच जब्बार पटेलांना या ठिकाणी शाळेमध्ये असताना नाटकांमध्ये काम करण्याची आवड जी आहे ती निर्माण झाली. म्हणजे उपजतच त्यांना नाटकाकडे त्यांचं आकर्षण होतं, नाटकाकडे त्यांचा ओढा होता. नाटकामध्ये काम करण्याची त्यांना आवड म्हणूया, हौस हा शब्द म्हणण्यापेक्षा एक आवड ज्याला म्हणतो आपण, उपजतच आकर्षण ज्या गोष्टीबद्दल असतं, आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यापैकी नाटक ही गोष्ट जब्बार पटेलांची शालेय वयापासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली होती. आणि म्हणून शालेय वयातच त्यांना नाटक दिग्दर्शित करण्याचं आणि नाटकात काम करण्याचं भाग्य मिळालं म्हणूया किंवा संधी मिळाली म्हणूया. आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्याचं काम शालेय वयातच त्यांनी केलं. ही संधी त्यांना मिळाली आणि ही पहिली पायरी ठरली. या क्षेत्राबद्दल त्यांना एक विलक्षण कुतूहल, औत्सुक्य या ठिकाणी निर्माण झालं की नाटक म्हणजे काय किंवा नाटक सादर कसं केलं जातं. नाटक ही सादरीकरणाची कला आहे. नाटक हे प्रेझेंटेशन आर्ट ज्याला म्हणतो आपण, नाटक हे प्रत्यक्ष लाईव्ह या ठिकाणी सादर केलं जातं. आणि म्हणून नाटकाबद्दल एक लहान मुलांमध्ये ज्या पद्धतीचं कुतूहल असतं त्या पद्धतीचं कुतूहल शालेय वयातच त्यांच्यामध्ये निर्माण झालं. आणि या कुतूहलाची वाट शोधत शोधतच या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर आपली वाटचाल जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढं सोलापुरात शिक्षणासाठी जब्बार पटेल आल्यानंतर सोलापुरातलं सांस्कृतिक क्षेत्रातलं एक अत्यंत नावाजलेलं महत्वाचं व्यक्तिमत्व प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्याकडे त्यांचं पालन पोषण संगोपन किंवा पुजारी सरांच्या घरी या ठिकाणी जब्बार पटेल जे आहेत ते राहत होते. त्यांची जडणघडण पुजारी सरांच्या घरीच प्रामुख्याने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असं होण्याचं कारण हे होतं की राम पुजारी हे फार मोठं प्रस्थ होतं. प्रस्थ चांगल्या अर्थाने की सांस्कृतिक क्षेत्रातल्या दिग्गजांची मांदियाळी जी आहे ती राम पुजारी सरांच्या घरी भरत असे. म्हणजे अगदी कुमार गंधर्व असतील, पंडित भीमसेन जोशी असतील, मोठमोठे संगीत क्षेत्रातले मान्यवर असतील, साहित्य क्षेत्रातले पु ल देशपांडे असतील, सगळी मान्यवर मंडळी जी आहेत ती या ठिकाणी राम पुजारी सरांच्या घरी जमत असत. आवर्जून राम पुजारी सरांना भेटायला येत असत. आणि जब्बार पटेल जे आहेत ते राम पुजारी सरांच्या घरीच शिक्षणानिमित्त राहत होते. राम पुजारी सरांच्या घरीच त्यांचा मुक्काम असे. आणि म्हणून संगीत असेल, साहित्य असेल, नाटक असेल, या क्षेत्रातल्या दिग्गज आणि मान्यवर मंडळींना जवळून पाहण्याचं भाग्य किंवा जवळून पाहण्याची संधी या ठिकाणी राम पुजारींच्या घरी जब्बार पटेलांना मिळालेली होती. आणि या सगळ्या मातब्बर व्यक्तिमत्वांना त्यांना जवळून जाणून घेता आलं. आणि म्हणून राम पुजारी सरांच्या घरी पडेल ते काम करायला त्यांनी सुरुवात केली. उदाहरणार्थ पडेल ते काम म्हणायचं असं त्याच्या मागचं कारण आहे की अगदी चहा देणं असू द्या, पाहुण्यांना जसं आपण चहा देतो, चहा देण्यापासून ते आंघोळीला गरम पाणी देण्यापर्यंतची कामं राम पुजारी सरांच्या घरी जब्बार पटेल करत असत. आणि याचा परिणाम असा झाला की कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे, अनेक सूक्ष्म धागेदोरे जे आहेत ते घडण्या बिघडण्याचं जे वय असतं, ज्याला आपण काय म्हणूया ग्रास्पिंग पॉवर, ज्या वयात आपली तीव्र असते त्या वयातच सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडल्या. आणि त्यातून जे काही मिळत गेलं त्यातून जब्बार पटेल यांची जी वाटचाल आहे ती सुकर झालेली, सोपी झालेली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अभ्यासवृत्ती त्यांच्या ठाई होतीच, अभ्यासोनी प्रकटावे हा जो भाव असतो किंवा ही जी वृत्ती आहे ती जब्बार पटेलांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळतेच. अगदी आपण पुढे जेव्हा व्याख्यानात त्यांच्या नाटकांचा आणि चित्रपटांचा परामर्श घेणार आहोत तेव्हा हा मुद्दा येणारच आहे. पण जात्याच उपजतच त्यांच्यामध्ये अभ्यासू वृत्ती होती. आणि या अभ्यासू वृत्तीमुळेच शिकण्याच्या नव्या उर्मीतूनच शाळेत असतानाच या ठिकाणी त्यांनी चाफेकर हाडाचा झुंजार आहेस तू नावाचं नाटक
या ठिकाणी शाळेत असताना त्यांनी बसवलं होतं, किंवा कॉलेजमध्ये तुझे आहे तुझं पाशी या नाटकामध्ये त्यांनी श्यामची भूमिका केलेली होती. आणि ही भूमिका सुद्धा लोकांना प्रचंड आवडलेली होती, कारण त्या भूमिकेतले बारकावे जे आहेत ते बारकावे जब्बार पटेलांनी अतिशय व्यवस्थितरित्या रंगमंचावरती सादर केलेले होते आणि लोकांना ते खूप आवडलेलेही होते. नंतरच्या काळामध्ये पुढच्या शिक्षणासाठी म्हणून राम पुजारी यांच्या घरी राहिल्यानंतर पुढे बीजे वैद्यकीय महाविद्यालय जे आहे पुण्याचं, त्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी या ठिकाणी प्रवेश जब्बार पटेलांनी घेतला. आणि त्याच दरम्यान एक अत्यंत महत्वाची घटना त्यांच्या आयुष्यात घडली, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात नाटककार विजय तेंडुलकरांचं आगमन झालं. मित्रहो, विजय तेंडुलकर हे अत्यंत मोठं नाव आहे, महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात तर आहेच, पण एकंदरीत भारतीय रंगभूमीच्या, भारतीय नाट्य सृष्टीच्या संदर्भात सुद्धा विजय तेंडुलकरांचं फार मोठं योगदान मराठी आणि भारतीय रंगभूमीला, भारतीय नाट्यसृष्टीला सुद्धा. आणि मग तेंडुलकरांच्या बरोबर त्यांनी नाटकांवरती काम करायला सुरुवात केली. म्हणजे तेंडुलकरांची नाटकं वाचून ती नाटकं बसवत असताना त्यात काही अनोखे आगळे वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जब्बार पटेलांनी केलं. जब्बार पटेलांचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ते थ्रू आउट द लाईफ, त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये प्रयोगशीलता जी आहे ती त्यांनी खूप जपलेली आहे. एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते त्यांच्या नाटकांच्या दिग्दर्शनात म्हणा किंवा सिनेमाच्या बाबतीत म्हणा, सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना म्हणा, प्रचंड प्रयोग, एक्सपेरिमेंट जे आहेत, प्रयोगशीलता जी आहे ती त्यांनी कायम त्यांच्या एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अवलंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तेंडुलकरांची नाटकं वाचून ती बसवत असताना या ठिकाणी त्यात काही आगळे वेगळे अभिनव प्रयोग, कल्पक प्रयोग करून पाहण्याचं या ठिकाणी तेंडुलकरांची नाटकं बसवत असताना जब्बार पटेलांनी ठरवलं पण होतं आणि तसं त्यांनी केलं. उदाहरणार्थ तेंडुलकरांची बसवलेली बळी नावाची एकांकिका जी आहे तेंडुलकरांची, विजय तेंडुलकरांची बळी ही एकांकिका ही प्रचंड गाजली, खूप प्रतिसाद त्या एकांकिकेला मिळाला. आणि श्रीमंत नावाचं तेंडुलकरांचंच नाटक जे आहे ते देखील या ठिकाणी जब्बार पटेलांनी बसवलं आणि त्याला देखील प्रचंड रिस्पॉन्स, प्रतिसाद रंगभूमीवर मिळाला, ते गाजलं नाटक. आणि म्हणून जब्बार पटेल हे नाव नाटकाच्या दिग्दर्शनाच्या संदर्भात या ठिकाणी पुढे यायला सुरुवात झाली असं आपल्याला लक्षात येतं. पुढे यायला सुरुवात झाली म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनावर एक प्रकारे शिक्कामोर्तब व्हायला सुरुवात झाली, कारण वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमध्ये, बऱ्याच नाट्यस्पर्धांमध्ये जब्बार पटेलांना पारितोषिकं मिळायला सुरुवात झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांना पारितोषिकं मिळवायला सुरुवात झाली. अशी पाखरे येती नावाचं जे त्यांचं नाटक आहे, हे विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं नाटक खास जब्बार पटेल यांच्याकडे त्यांनी दिग्दर्शनासाठी हे नाटक दिलं होतं. आणि हे नाटक या ठिकाणी राज्य नाट्य स्पर्धेत सादरीकरणासाठी उतरल्यानंतर, राज्य नाट्य स्पर्धेत त्याचा प्रयोग झाल्यानंतर हे सादरीकरण, हे नाटक जे आहे ते खूप गाजलं. आणि नंतरचा तर इतिहास संबंध महाराष्ट्राला आणि भारतीय चित्रपट नाट्यसृष्टीला माहिती आहे. अतिशय प्रसिद्ध असं नाटक, ज्याने भारतीय रंगमंचाचा, भारतीय नाट्यसृष्टीचा, महाराष्ट्राच्या नाट्यसृष्टीचा चेहरा मोहरा बदलला, प्रयोगाच्या संदर्भात, सादरीकरणाच्या संदर्भात आणि आशय आणि विषयाच्या संदर्भात सुद्धा. कंटेंट ज्याला म्हणतो आपण, कथा बीज ज्याला म्हणतो, कथा नाट्य ज्याला म्हणतो, त्या संदर्भात सुद्धा ते नाटक होतं घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल हे नाटक सादर करण्याची संधी, दिग्दर्शित करण्याची संधी या ठिकाणी विजय तेंडुलकरांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं विजय तेंडुलकरांनी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण या नाटकाने इतिहास घडवला. हे नाटक तितकंच वादग्रस्तही ठरलं. म्हणजे यातल्या व्यक्तिरेखांवर, भूमिकांवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा न डगमगता, कुठेही आपला संयम, समतोल न ढासळू देता याचे प्रयोग जब्बार पटेलांनी जे आहेत ते चालूच ठेवले. थिएटर अकॅडमीची स्थापना त्यांनी पुढे जाऊन केली आणि या थिएटर अकॅडमीच्या माध्यमातून जब्बार पटेलांनी या ठिकाणी घाशीराम कोतवालचे प्रयोग जे आहेत ते केले. हे नाटक भारतीय रंगभूमीवर एक अतिशय महत्वाचं नाटक ठरलं. कारण या नाटकाचं वेगळेपण काय होतं, तर पेशवाईतला जो काही इतिहास आहे, पेशवाईचा जो काही इतिहास आहे, त्या पेशवाईच्या इतिहासाला, त्या पेशवाईच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला आजच्या परिप्रेक्षात, कंटेम्पररी ज्याला म्हणूया, समकालीन परिवेशामध्ये घाशीराम कोतवाल जे आहे
ते सादर करण्यात आलेलं होतं, मराठी रंगभूमीवर अवतीर्ण झालेलं होतं. म्हणजे विजय तेंडुलकरांचं हे फार मोठं वैशिष्ट्य लिखाणाचं म्हणावं लागेल, की महाभारताच्या पेशवाईच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे नाटक, पेशवाईची पार्श्वभूमी असलेलं हे नाटक समकालीन अशा ऐवजासकट म्हणजे समकालीनतेला स्पर्श करत हे नाटक जे आहे ते तेंडुलकरांनी लिहिलं. आणि जब्बार पटेलांचं यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य किंवा काम, मौलिक भूमिका अशी होती की अत्यंत प्रयोगशील पद्धतीने जब्बार पटेलांनी हे नाटक मराठी रंगभूमीवर सादर केलं. काय प्रयोग केले तर नेपथ्य व्यवस्था जी असते नाटकातली, नेपथ्य ज्याला म्हणतो आपण, तो सगळ्यात महत्वाचा भाग असतो नाटकातला. आणि ही नेपथ्य व्यवस्था, जी पारंपरिक नेपथ्य व्यवस्था मराठी नाटकात होती, ती नेपथ्य व्यवस्था बाजूला सारत या ठिकाणी माणसांची भिंत प्रत्यक्ष रंगमंचावर आणून जब्बार पटेलांनी पारंपरिक नेपथ्याला बाजूला सारत या ठिकाणी अभिनव कल्पक असा प्रयोग जो आहे तो मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा केला. दुसरी गोष्ट, संगीताचा वापर या नाटकामध्ये अतिशय अप्रतिमपणे करण्यात आला. भास्कर चंदावरकर जे अतिशय सुप्रसिद्ध ख्यातनाम असे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक होते, त्या भास्कर चंदावरकरांनी या ठिकाणी संगीत या नाटकाला दिलेलं होतं. संगीताचा अप्रतिम वापर, त्याचबरोबर आणखी एक या नाटकाचं किंवा जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकामध्ये जब्बार पटेलांनी नृत्य आणलं. लक्षात घ्या, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सुरुवातीची नांदी जेव्हा आपण घाशीराम कोतवालची पाहतो, आम्ही पुण्याचे बामण हरी, माणसांची अशी भिंत आहे आणि त्या ज्या स्टेप्स नृत्याच्या आपल्याला पाहायला मिळतात, हे मराठी नाटकालाच नव्हे तर भारतीय नाटकाला सुद्धा एक प्रकारे हे सगळं नवीन होतं, हे सगळं एक्सपेरिमेंटल होतं, हे सगळं प्रयोगशील होतं. आणि यामुळे झालं काय की पारंपरिक नेपथ्य बाजूला झालं, माणसांची भिंत नेपथ्य म्हणून जब्बार पटेलांनी रंगमंचावर आणली आणि या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक प्रकारचा इतिहास निर्माण केला. मित्रहो, सांगण्यासाठी अत्यंत आवर्जून महत्वाची गोष्ट माझ्याकडे अशी आहे किंवा आपल्या सगळ्यांना ती ज्ञात आहे किंवा तुम्ही सुद्धा जब्बार पटेल यांच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की जब्बार पटेल हे दौंडला आपल्या पत्नींसोबत प्रॅक्टिस करत होते. प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर जब्बार पटेल हे एमबीबीएस डॉक्टर आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या पत्नी सुद्धा डॉक्टर आहेत. जब्बार पटेल बालरोग तज्ञ, तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या स्त्री रोग तज्ञ होत्या. तर हे दोघं पटेल दाम्पत्य जे आहे ते दौंडला प्रॅक्टिस करत होते, मेडिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणूया. आणि घाशीरामच्या प्रयोगाच्या दरम्यान किंवा नाटकाची आवड म्हणूया, नाटकाची या ठिकाणी काय म्हणूया, उर्मी म्हणूया किंवा कलावंतांच्याच भाषेत बोलायचं झालं तर किडा म्हणूया, सर्जनाचा किडा ज्याला म्हणूया आपण, अशा पद्धतीचा हा सर्जनाचा उत्फुल्ल असा आविष्कार जो आहे, सर्जनाची जी अंतःप्रेरणा जी आहे ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि म्हणून प्रॅक्टिस संपल्यानंतर म्हणजे हॉस्पिटलचा ओपीडीचा त्यांचा वेळ संपल्यानंतर संध्याकाळी ते दौंडवरून पुण्याला यायचे आणि पुण्याला येऊन या ठिकाणी तालमी नाटकाच्या ज्या आहेत त्या पुण्याला आल्यानंतर त्यांच्या चालायच्या. म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत, दौंड ते पुणे, पुणे ते दौंड, दौंड ते पुणे, पुणे ते दौंड, ही तारेवरची कसरत फक्त नाटकावरच्या प्रेमामुळे, नाटकांच्या तालमींना हजर राहण्यासाठी, नाटकांना या ठिकाणी ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी किंवा नाटकाची एक आवड म्हणूया, त्यामुळे जब्बार पटेलांनी ही कसरत जी आहे जवळपास 3.5 महिने सुरू ठेवलेली होती. आणि नंतर मात्र ते पूर्ण वेळ या ठिकाणी पुण्यालाच राहून मग त्यांनी त्या सगळ्या तालमी किंवा त्या नाटकाचा सराव म्हणूया किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू घाशीराम कोतवाल नंतर एस्टॅब्लिशमेंट ज्याला म्हणतो आपण, की नाटककार विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे नाटक या ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर, लोकांच्या पसंतीला उतरल्यानंतर जब्बार पटेलांचं नाव बऱ्यापैकी दिग्दर्शक म्हणून या ठिकाणी काय झालेलं होतं, स्थिर स्थावर व्हायला सुरुवात झालेली होती. बऱ्यापैकी लौकिक या ठिकाणी त्यांचा निर्माण झालेला होता. आणि प्रामुख्याने जब्बार पटेलांविषयी बोलताना मला 3 गोष्टी या ठिकाणी मांडायच्यात. म्हणजे मी सुरुवातीचा त्यांचा प्रवास सांगितला, पंढरपूरला त्यांचा जन्म झाला, सोलापूरला राम पुजारी यांच्याकडे त्यांचं सांस्कृतिक भरणपोषण झालं आणि पुढे बीजे मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना सुद्धा मेडिकल कॉलेजच्या स्पर्धांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या एकांकिकांचं दिग्दर्शन, एकांकिकांमध्ये अभिनय सुद्धा केलेलं. म्हणजे
नंतर नाटकांचं दिग्दर्शन करणारे जब्बार पटेल जे आहेत ते सिनेमाकडे वळले. याचं कारण ह्या वळणाचा जो केंद्रबिंदू होता तो प्रामुख्याने घाशीराम कोतवाल हाच होता. म्हणजे एक दिवशी वात्रटिकाकार रामदास फुटाणे जे आहेत ते सामना या चित्रपटाची स्क्रिप्ट पटकथा घेऊन जब्बार पटेलांकडे आले, त्यांना भेटायला म्हणून आले आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्याला या पटकथेवर या स्क्रिप्टवर सिनेमा करायचा आहे आणि तो सिनेमा तुम्हाला करायचा आहे, तुम्ही दिग्दर्शित करायचा आहे, आपल्याला चित्रपट काढायचा, असं या ठिकाणी पटेलांना त्यांनी सांगितलं. विजय तेंडुलकरांनी सुद्धा याला होकार दिला, संमती दिली, कारण तुम्हाला माहिती सामना असेल, सिंहासन असेल या चित्रपटांच्या पटकथा कथा हे सगळं विजय तेंडुलकरांचं होतं आणि त्यामुळेच हे चित्रपट जे आहेत ते चित्रपट अतिशय अप्रतिमरित्या काय म्हणूया त्याला पडद्यावरती साकार झाले किंवा त्याच्यामध्ये विजय तेंडुलकरांच्या लेखणीचं अनन्यसाधारण असं योगदान आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तेंडुलकरांनी चित्रपटासाठी संमती दर्शवल्यानंतर तेंडुलकरांनी या ठिकाणी त्याचं संवाद लेखन केलं आणि जब्बार पटेलांकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जी आहे ती सोपवण्यात आली, ती त्यांनी खांद्यावर घेतली आणि सामना या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून जब्बार पटेल मोठ्या पडद्यावरती अवतीर्ण झाले, मोठ्या पडद्यावर त्यांनी आपलं पदार्पण केलं. म्हणजे जब्बार पटेलांचा प्रवास जो आहे तो मित्रांनो थिएटर टू सिनेमा असा झालेला. आणि तुम्ही पाहत असाल म्हणजे मी काही तसा चित्रपट महाविद्यालयात असताना युवा महोत्सवात वगैरे काम केलेलं आहे नाटकांमध्ये, पण मी काही फार नाट्य कलावंत किंवा सांस्कृतिक क्षेत्रात पूर्ण वेळ कार्य करणारा कार्यकर्ता नाही. पण जब्बार पटेलांनी एका मागोमाग एक नाटकं एकांकिका दिग्दर्शित करून या ठिकाणी चित्रपट या माध्यमाकडे आपला मोर्चा वळवला. आणि तुम्हाला माहिती आहे की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असेल किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असेल, या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी नाटक शिकण्यासाठी, अभिनय कला शिकण्यासाठी, दिग्दर्शन शिकण्यासाठी, स्क्रीन प्ले रायटिंग ज्याला म्हणूया, पटकथा लेखन कसं करावं हे शिकण्यासाठी म्हणून प्रवेश घेत असतात. आणि हीच लोक आपल्याला पुढे जाऊन मोठ्या पडद्यावर चमकताना दिसतात. म्हणजे नसीरुद्दीन शाह असतील, जया भादुरी असतील किंवा इरफान खान ज्यांचं मागेच निधन झालं, इरफान खान सारखा कलावंत असेल, नवाजुद्दीन सिद्दीकी असतील, मोठमोठी कलावंतांची जी मांदियाळी आहे, ही जी नावं आहेत, ही सगळी मंडळी नाटकाचं प्रशिक्षण घेऊन, शास्त्रशुद्ध पद्धतीने नाट्य प्रशिक्षण घेऊन सिनेमाकडे आलेली. जब्बार पटेलांचं पण सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य तेच आहे की जब्बार पटेल नाटकाकडून इकडे आलेले, सिनेमाकडे आलेले. आणि म्हणून त्यातल्या बारीक खाचाखोचा ज्या आहेत, दिग्दर्शन करत असताना दिग्दर्शकाला रंगमंचावर काय नेमकं दाखवायचं आहे, काय किंवा एखाद्या फ्रेम मध्ये काय नेमकं दाखवायचं आहे सिनेमाच्या, याचं जे भान असतं ते फार कमी वयात आणि फार लवकर जब्बार पटेलांना आलं. आणि नाटकाची पार्श्वभूमी असल्यामुळं ते अगदी सहजपणे शक्यही झालं. तर सामना हा चित्रपट जर तुम्ही पाहिलेला असेल मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी तो पाहिलेलाच आहे, तर सामना चित्रपटामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की हा पूर्णतः राजकीय आशय असलेला चित्रपट होता, पूर्णतः राजकीय सिनेमा होता. मग त्यानंतर सिंहासन सारखा सिनेमा, त्यातही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीतलं जे राजकारण आहे त्या सद्यस्थितीतल्या राजकारणातली स्थित्यंतर, त्या स्थित्यंतरावर भाष्य करण्याचा प्रयत्न सिंहासन या चित्रपटातून त्यांनी केलेला होता. आणि सामना हा तर पूर्णतः राजकीय सिनेमा होता. सहकाराचं काय झालं आपल्याकडे, सहकार गावोगावी सहकाराचं जाळं या ठिकाणी तयार झालं, पण सहकारातून राजकारण करत असताना नेमक्या काय ग्रामीण पातळीवर प्रत्यक्ष खेडेगावात काय गोष्टी घडत होत्या याचा अत्यंत बारीक सारीक काय म्हणूया ज्याला डिटेलिंग मधून, तपशिलांमधून चित्रण जे आहे ते पहिल्यांदा अत्यंत धाडसीपणे जब्बार पटेलांनी केलं. म्हणजे मराठी सिनेमा जो आपल्याला एका मरगळलेल्या अवस्थेत असलेला पाहायला मिळतो किंवा विनोदाच्या गर्तेत अडकलेला पाहायला मिळतो, म्हणजे अशोक सराफ असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिन पिळगावकर असतील किंवा महेश कोठारे असतील, ही मंडळी ज्यांनी विनोदी चित्रपट तयार केले, थरारपट तयार केले, यांचा जो सिनेमा आहे त्या सिनेमातून मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर किंवा त्या वेगळ्या वाटेवर, पूर्णतः वेगळ्या रस्त्यावर, वेगळ्या वाटेवर आणण्याचं काम
जब्बार पटेलांनी केलेलं होतं. आणि उंबरठा सिनेमा परत भारतीय स्त्रीवादाची मांडणी उंबरठाच्या माध्यमातून जब्बार पटेल करताना पाहायला मिळतात. म्हणजे भारतीय स्त्रीचं इथल्या समाजव्यवस्थेत काय होतं हे उंबरठामधनं पहिल्यांदा अत्यंत काय म्हणूया ज्याला अत्यंत वेधकपणे कॅमेऱ्याच्या भाषेत, चित्रभाषेत या ठिकाणी जब्बार पटेलांनी मोठ्या कॅनव्हासवरती हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं. आणि म्हणून जब्बार पटेलांच्या चित्रपटांची जरी आपण सुरुवातीपासून यादी बघितली किंवा दिग्दर्शन त्यांनी ज्या चित्रपटांचं केलेलं आहे ते चित्रपट जरी पाहिले, तरी प्रत्येक चित्रपटाच्या संदर्भात आपल्याला असं आढळून येईल की एकच एक रिपिटिशन, पुनरावृत्ती ज्याला म्हणूया, एकाच एक पठडीतले चित्रपट त्यांनी केलेले नाही. सामना आणि सिंहासन जरी राजकीय विषय मांडणारे सिनेमे असले तरी सुद्धा उंबरठासारखा एक वेगळा प्रयत्न जब्बार पटेलांनी केला. त्यापुढे जाऊन मामुटी सारख्या दाक्षिणात्य अभिनेत्याला, मल्याळम अभिनेता मामुटी हा अतिशय समर्थ सशक्त असा अभिनेता, आणि मामुटी सारख्या अभिनेत्याला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या सिनेमाचं शिवधनुष्य अत्यंत समर्थपणे या ठिकाणी जब्बार पटेलांनी आपल्या खांद्यावरती घेतलं आणि ते सार्थ करून दाखवलं, यशस्वी करून दाखवलं. म्हणजे तोवर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये, मराठी चित्रपट जगतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती एकही सिनेमा झालेला नव्हता. महाराष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेबांच्या कामाची भूमी आहे, कर्मभूमी आहे, नाही का? आणि महाराष्ट्राची कर्मभूमी असणारे महाराष्ट्रातले बाबासाहेब जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या पडद्यावर आणण्याचं पहिलं धाडस जे आहे ते जब्बार पटेलांनी केलं. आणि ते नुसतं धाडस केलं नाही तर ते धाडस यशस्वी करून दाखवलं. सगळ्या भारतीय भाषांमध्ये जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा जब्बार पटेलांचा जो आहे तो प्रदर्शित झाला आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला मित्र. म्हणजे अगदी तो पुढे जाऊन टॅक्स फ्री सुद्धा चित्रपट झालेला आहे. म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन 3 तासांच्या चित्रपटात रेखाटणं जी आहे ती अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण असं असताना सुद्धा हे आव्हान स्वीकारून जब्बार पटेलांनी धाडस केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा चित्रपट त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आणि त्या चित्रपटाला अत्यंत प्रेक्षकांचं प्रेम मिळालेलं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सिंहासन, सामना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा बायोपिक ज्याला आपण चरित्रपट म्हणतो, त्याशिवाय जैत रे जैत, जिंकलो रे जिंकलो, जैत रे जैत म्हणजे काय तर जिंकलो रे जिंकलो, ही जी गोनी दांडेकरांची कादंबरी आहे, या गोनी दांडेकरांच्या कादंबरीचं अडॅप्टेशन या कादंबरीवर आधारित जैत रे जैत सिनेमा करण्याचं धाडस सुद्धा जब्बार पटेलांनी केलं. हा सुद्धा एक फार मोठा प्रयोग होता, कारण या सिनेमाची सगळी पार्श्वभूमी जी आहे ती आदिवासी भूप्रदेशाची, आदिवासी संस्कृतीची, आदिवासी बोलीभाषा, आदिवासी कल्चर ज्याला म्हणतो, संस्कृती ज्याला म्हणूया, त्या संस्कृतीवर आधारलेला हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळतो. जैत रे जैत म्हणजे कादंबरी पण गोनी दांडेकरांची जैत रे जैत तुम्ही सगळ्यांनी वाचली असेलच. पण जैत रे जैत या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो परत, की हा सिनेमा आदिवासींच्या जीवनावरती तर होताच, त्यांची तर कथा, त्यांचं जीवन, त्यांचं अनुभव विश्व, भाव विश्व मांडतच होता, पण त्याचबरोबर एक प्रकारचा म्युझिकल हिट ज्याला म्हणूया, सांगीतिक आविष्कार जैत रे जैतच्या माध्यमातून जब्बार पटेलांनी घडवून आणला. म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत या चित्रपटाला होतं आणि या चित्रपटातली गाणी आजही प्रत्येकाच्या ओठांवर असलेली आपल्याला पाहायला मिळतात. लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, रवींद्र काळे असतील, आणि त्याचबरोबर नादो महानोरांची गीतं, या नादो महानोरांच्या गीतांना साथ चढवण्याचं काम पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी केलं आणि या चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी जी आहेत ती हिट झाली. आणि असा चित्रपट तयार करत असताना पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये डोंगर, दऱ्या, कपारी या सगळ्यांचं दर्शन, आदिवासींचं कल्चर, आदिवासींची संस्कृती, त्यांच्या वेशभूषा, त्यांची बोलीभाषा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे प्रत्येक पाऊल जे आहे ते त्यांचं धाडसी पाऊल असं म्हणावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा चरित्रपट तयार करणं असू द्या, किंवा जैत रे जैत सारखा आव्हानात्मक चित्रपट तयार करणं असू द्या, किंवा राजकीय सिनेमाची फारशी पार्श्वभूमी नसताना सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये राजकीय भाष्य करणारा, राजकीय विषय आशय तोलून धरणारा सिनेमा सिंहासन आणि सामना सारखा सिनेमा या ठिकाणी त्यांनी
आणलेला होता. सामना आणि सिंहासन हा अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट होता आणि अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सामना आणि सिंहासन या कादंबऱ्यांची निर्मिती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा तर सगळ्या भारतीय भाषांमध्ये गेलाच, अनुवादित होऊन तो चित्रपट जो आहे तो पूर्णतः सगळ्या भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि त्याला अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे नाटकानंतर सिनेमा आणि सिनेमाबरोबरच जब्बार पटेल यांनी सिनेमाबरोबरच त्यांनी लघुपट सुद्धा, ज्याला आपण डॉक्युमेंटरीज म्हणतो, शॉर्ट फिल्म्स म्हणतो, ह्या लघुपटांकडे सुद्धा आपला मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांनी अत्यंत महत्वाचे लघुपट निर्माण केले. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांवरचा त्यांचा लघुपट जो आहे तो सुद्धा या ठिकाणी विशेष गाजला. याशिवाय इंडियन थिएटर हा त्यांचा लघुपट डॉक्युमेंटरी ज्याला म्हणतो आपण ती असेल, एस एम जोशींवरचा मी एस एम हा लघुपट असेल, लक्ष्मणराव जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावरचा लघुपट असेल, कुमार गंधर्व यांच्यावरचा लघुपट असेल, या सगळ्या लघुपटांचं दिग्दर्शन सुद्धा जब्बार पटेलांनी केलं. आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो की प्रायोगिक नाटकांची निर्मिती करण्यासाठी, प्रायोगिक नाटकांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी, प्रायोगिक नाटकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, रंगमंच मिळवून देण्यासाठी, भूमी प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी थिएटर अकादमी नावाच्या संस्थेची सुद्धा या ठिकाणी त्यांनी उभारणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जैत रे जैत हा सिनेमा तर अत्यंत पोएटिक फॉर्म मध्ये हृदयनाथांचं संगीत, त्याचबरोबर नादो महानवरांची अवीट अशी गाणी आणि जो काही स्वरसाज लता दिदींनी, आशा दिदींनी आणि आशाताईंनी आणि रवींद्र साठेंनी चढवलेला आहे. त्यामुळे जैत रे जैत हा सुद्धा मराठीतला एक माइलस्टोन ठरावा, मैलाचा दगड ठरावा असा चित्रपट ठरला मित्रांनो. शिवाय जब्बार पटेलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जब्बार पटेलांनी चित्रपट संस्कृती जी आहे ती वृद्धिंगत करण्यासाठी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची सुरुवात जब्बार पटेलांनी केली आणि या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून भारतातला, महाराष्ट्रातला सिनेमा त्यांनी जगभर नेण्याचं काम केलं आणि जगभरातला सिनेमा जो आहे तो महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात आणण्याचं काम, प्रेक्षकांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे पीफच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात जब्बार पटेल जे आहेत ते अगदी दीपस्तंभाप्रमाणे उभे आहेत आणि पीफचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आपल्याला माहीतच आहे. शिवाय सोलापुरात सुद्धा 2-3 वर्षांपूर्वी प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून सिफ, सोलापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याची सुद्धा सुरुवात करण्याचा प्रयत्न जब्बार पटेलांनी केलेला होता. पण प्रेक्षकांचा या ठिकाणी त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे केवळ 2च वर्ष या महोत्सवाचं आयोजन होऊ शकलं आणि नंतर मात्र हा महोत्सव काही कारणास्तव किंवा प्रेक्षकांच्या अपुऱ्या प्रतिसादामुळे म्हणा किंवा या ठिकाणी अन्य कारणांमुळे म्हणा तो बंद झालेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो होत नाही. पण सोलापुरात सुद्धा चित्रपट संस्कृती, सिनेमा संस्कृती, जागतिक सिनेमा जो आहे तो इथल्या प्रेक्षकांना पाहता यावा, इथला सिनेमा बाहेर जावा यासाठी चित्रपटांची जी देवाणघेवाण ते करण्याचं काम, फार मोठं काम, एक दुवा म्हणून, एक पूल म्हणून, सांस्कृतिक दूत म्हणून या ठिकाणी जब्बार पटेलांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, सामना हा चित्रपट जो आहे तो अनन्यसाधारण महत्व असलेला, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असलेला चित्रपट. कारण काय तर विजय तेंडुलकरांची पटकथा आणि संवाद भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये, भारतीय नाट्यसृष्टीच्या, भारतीय नाटकाच्या परिप्रेक्ष्यात विजय तेंडुलकर हे अत्यंत मोठे, सशक्त आणि समर्थ नाटककार होते. आणि विजय तेंडुलकरांची पटकथा, विजय तेंडुलकरांचे संवाद, याशिवाय सामनामध्ये श्रीराम लागू आणि निळू फुले ही जी जोडगोळी आहे, या जोडगोळीने आपल्या अभिनयाने या सिनेमाला 4 चांद लावले होते. म्हणजे अभिनयाची जुगलबंदी काय असते ती या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तोपर्यंत मराठी सिनेमामध्ये निळू फुले आपल्याला एका गावातल्या बेरकी राजकारण्याच्याच भूमिकेत पाहायला मिळायचे. पण सामनामध्ये प्रयोगशील असं मी मगापासून जे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाबद्दल म्हणतोय, त्यांच्याबद्दल म्हणतोय, ते हेच आहे की सामनामध्ये त्यांनी असा प्रयोग केलेला आहे की जे निळू फुले राजकारणी म्हणून, गावातले सरपंच म्हणा, गावातला बेरकी राजकारणी म्हणून सगळ्या महाराष्ट्राला जे निळू फुले माहित होते, ती प्रतिमा निळूभाऊंची कुठेतरी या ठिकाणी पुसण्याचा प्रयत्न
या ठिकाणी त्यांना पत्रकाराची भूमिका देऊन, दिगू टिपणीस जो आहे त्या पत्रकाराची भूमिका देऊन या ठिकाणी जब्बार पटेलांनी तो त्यांच्यावरचा एक प्रकारचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. म्हणजे श्रीराम लागू जे संयत सशक्त अभिनयासाठी ओळखले जातात, त्यांना एक राजकारणाची भूमिका आणि पत्रकाराच्या भूमिकेत या ठिकाणी निळूभाऊंना त्यांनी आपल्या समोर आणलेला आहे. म्हणजे हा चित्रपट जो आहे तो श्रीराम लागू आणि त्याचबरोबर निळूभाऊंच्या अभिनयाची जुगलबंदी, डॉक्टर जब्बार पटेलांचं अत्यंत काय म्हणूया वैशिष्ट्यपूर्ण असं दिग्दर्शन, कल्पनापूर्ण इमॅजिनेशन पॉवर ज्याला म्हणूया, काय काय करता येईल अभिनव पद्धतीने, याचे ठोकताळे नेहमीच त्यांच्या दिग्दर्शनाच्या बाबतीत आपल्याला लक्षात येतात, त्यांच्या दिग्दर्शनात ते पाहायला मिळतात. आणि तशा पद्धतीचं दिग्दर्शन ही सामनाच्या जमेची बाजू ठरली आणि सामनाला सुरुवातीला यश मिळालं नाही, पण जेव्हा सामनाला राज्य मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, शिवाय बर्लिनच्या इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवामध्ये भारतातर्फे सामनाची निवड झाली, तेव्हा मात्र सामनाकडे प्रेक्षकांनी गांभीर्याने सामनाकडे पाहायला सुरुवात केली आणि सामनाला खऱ्या अर्थाने प्रेक्षक मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. सामनावरती लोकांनी भरभरून प्रेम केलं असं आपल्याला म्हणता येईल. सूर्यकांत लवांदे हे या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर होते. त्यांच्या छायाचित्रणाला NS वैद्य यांच्या संकलनाची एडिटिंगची साथ होती आणि एक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण गती, स्पीड ज्याला म्हणतो सिनेमाचा, तो या ठिकाणी आपल्याला सामनामध्ये पाहायला मिळतो. शिवाय काहीशा संथ गतीत संथ लयीमध्ये चालणारा हा जो चित्रपट आहे तो या ठिकाणी आपल्याला मी जसं म्हणालो की 1-2 पारितोषिकं मिळाल्यानंतर या ठिकाणी प्रेक्षक त्या सिनेमाकडे वळलेला होता. अधिकृतपणे सामना जेव्हा बर्लिनला गेला आणि राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा जेव्हा पुरस्कार त्या चित्रपटाला मिळाला, तेव्हा लोकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. डॉक्टर मोहन आगाशे असतील, स्मिता पाटील असतील, विलास रट्टे असतील, लालन सारंग असतील, या सगळ्यांच्या अतिशय छोट्या छोट्या पण महत्वाच्या भूमिका या चित्रपटामध्ये होत्या आणि लौकिक अर्थाने यानंतरच जब्बार पटेल यांनी खऱ्या अर्थाने मागं वळून पाहिलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे चित्रपटाच्या कथेत सुद्धा, पटकथेत सुद्धा जो काही ट्रायंगल दलित, मराठा आणि ब्राह्मण असा जो ट्रायंगल तेंडुलकरांनी दाखवला होता, तो अतिशय वेगळा प्रयोग, अभिनव प्रयोग चित्रपटाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी असं कुठं आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. आणि सामनाच्या निमित्ताने मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी चर्चेला जाऊ लागला. त्या प्रश्नाला एक प्रकारे वाचा फोडण्याचं काम किंवा तो प्रश्न चर्चेत आणण्याचं काम या सिनेमाने केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याशिवाय सगळ्यात महत्वाचं मराठी सिनेमाच्या संदर्भात बोलायचं झालं, मराठी सिनेमाच्या एकंदरीत प्रवासात जब्बार पटेल किंवा जब्बार पटेलांचा सिनेमा किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा असा जर विचार आपण करायला लागलो तर मराठी सिनेमाने काय दिलं आतापर्यंत आपल्याला. म्हणजे सुरुवातीला आपण असं पाहतो की मराठी सिनेमा जो काही आहे तो सुरुवातीचा मराठी सिनेमा ज्याला म्हणूया, सुरुवातीचा मराठी सिनेमा जो आहे तो मराठी सिनेमा कमलाकर तोरणे असतील, अनंत माने असतील, यासारख्या दिग्दर्शकांनी खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा वाचवला असं आपण म्हणूया. मराठी सिनेमा तारण्याचं काम या दिग्दर्शकांनी केलेलं आहे. किंवा नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि मी जसं म्हणालो मगाशी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, ही जी काही हे जे सगळं काही ही दिग्दर्शक नटमंडळी जी होती त्यांनी एक प्रकारचा साचेबद्धपणा, तोचतोचपणा विनोदामध्ये, विनोदी चित्रपटांमध्ये त्यांच्या यायला लागलेला होता. पण असं असताना सुद्धा काही प्रयोग, काही चांगले दिग्दर्शक मराठीत येत होते. उदाहरणार्थ अशोक काटेंसारखा दिग्दर्शक ज्यांचा 1, 2, 3 नावाचा जो सिनेमा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, जो आजच्या काळात सुद्धा कंटेम्पररी आहे. आज सुद्धा तो समकालीन ठरावा इतका महत्वाचा सिनेमा आहे. राज दत्त सारखे दिग्दर्शक होते. त्या अर्थाने पटेला सर्व समावेशक केला किंवा सर्व समावेशकता मराठी सिनेमात आणण्याचं काम जब्बार पटेलांच्या सिनेमाने केलं असं आपण म्हणूया. वास्तववादी, सामाजिक काय म्हणूया ज्याला,
आशय गडद पद्धतीने अधोरेखित करणारा सिनेमा जो आहे तो जब्बार पटेलांनी या ठिकाणी आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कमलाकर तोरणे, अशोक काटे यांच्यानंतर जो काही मध्ये जी काही पोकळी निर्माण झालेली होती दिग्दर्शकांच्या संदर्भात, ती पोकळी जब्बार पटेलांच्या नंतर या ठिकाणी भरून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो, हा, हॅलो. तर एक सामाजिक सशक्त आशय, विशेषतः सामाजिक संदर्भात तो आशय या ठिकाणी निर्माण करण्याचं काम जब्बार पटेलांच्या सिनेमाने केलं. या सिनेमाने प्रामुख्याने राजकीय समज जी आहे ती प्रेक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे परदेशात सुद्धा जब्बार पटेलांचा सिनेमा जो आहे तो नावाजला गेला. याचं कारणच ते आहे की राजकीय समज म्हणा किंवा राजकीय उमज म्हणा, पॉलिटिकल अवेअरनेस म्हणा ज्याला, तो अवेअरनेस जब्बार पटेलांच्या सिनेमाने क्रिएट केलेला आहे. शिवाय नाटकाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर घाशीराम कोतवालच्या संदर्भात मी जसं म्हणालो की ऐतिहासिक नाटकाला समकालीनत्व प्रदान करून ही सगळी कमाल अर्थातच विजय तेंडुलकरांच्या लेखणीची आहे. पण ऐतिहासिक नाटकाला समकालीन टच देत या ठिकाणी समकालीनत्व प्राप्त करून देऊन या ठिकाणी त्यांनी नाटकामध्ये डान्स आणला, संगीत आणलं, वेगळं नेपथ्य आणलं. हॅलो, 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 माफ करा, मला वाटलं महत्वाचा फोन आहे. ठीक आहे, व्यत्ययाबद्दल या ठिकाणी तुमची माफी मागतो. तर एक प्रकारे जब्बार पटेलांनी नाटकाचं सुद्धा एक प्रकारे मराठी रंगभूमीचं पुनरुज्जीवन नाटकामध्ये विशेषतः त्यांचं जे नाटक आहे घाशीराम कोतवाल या नाटकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर पहिल्यांदाच नेपथ्याच्या बाबतीत, संगीताच्या बाबतीत, शिवाय या ठिकाणी काय म्हणूया त्याला, नेपथ्य संगीत आणि डान्स फॉर्म ज्याला म्हणूया, नृत्य कला जी आहे ती या ठिकाणी त्यांनी नाटकामध्ये आणली. म्हणजे थोडक्यात दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये आपला झेंडा किंवा आपलं समर्थ असं सशक्त असं स्थान निर्माण करण्यामध्ये जब्बार पटेल यशस्वी ठरले. कारण त्यांनी एक प्रकारे वेगवेगळे अभिनव प्रयोग करत ते प्रयोग जे आहेत ते यशस्वी करून दाखवले, लक्षात घ्या. आणि म्हणून जब्बार पटेल जे आहेत ते भारतीय रंगभूमी आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासात महत्वाचे ठरतात. मराठी चित्रपटाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे दिग्दर्शक ठरतात. एकच हिंदी सिनेमा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. पण त्यांच्या चित्रपटांबद्दल आपण जरा थोडक्यात बोलूया. मगाशी मी सुरुवात केलेली होती की सामना हा जो चित्रपट आहे, सामना या चित्रपटाची जी जमेची बाजू मी म्हणालो की लौकिक अर्थाने सामनाने त्यांना यश मिळवून दिलं आणि त्यांनी नंतर मागं वळून पाहिलं नाही. पुढे जो त्यांनी चित्रपट केला तो होता जाईत रे जाईत, म्हणजे जिंकलो रे जिंकलो. आणि रुपेरी पडद्यावर जाईत रे जाईत या नावाने साकार झालेला गोनी दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा जो आहे तो आदिवासींच्या मुक्त जीवनावरचा रुपेरी पडद्यावरचा एक लयबद्ध असा आविष्कार होता, काव्यात्मक आविष्कार होता. एक प्रकारे एक लयबद्ध कविताच त्यांनी या ठिकाणी जाईत रे जाईतच्या माध्यमातून सादर केली. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि नादू महानोरांची गीतं, शिवाय ठाकरवाडीच्या पाड्यांवरची आणि सुळक्यांची दृश्य मराठी चित्रपटाला नवीन होती. डॉक्टर मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांनी रेखाटलेली आदिवासी पात्र यामुळे एक प्रकारे उत्तम रंग जाईत रे जाईतला प्राप्त झालेला होता. त्यानंतर पटेलांनी आणखी एक राजकीय पट किंवा राजकीय सिनेमा केला, त्याचं नाव सिंहासन. ख्यातनाम पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांच्या अतिशय गाजलेल्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या 2 कादंबऱ्यांवर आधारित या चित्रपटाची पटकथा होती. म्हणजे निर्ढावलेले नेते जे आहेत ते जनतेच्या समस्यांची अजिबात कुठलीही फिकीर न करता, पर्वा न करता स्वतःचाच फायदा कसा करून घेतात हा या चित्रपटाचा कथा विषय होता. आणि तो मांडत असताना
आपल्या कलावंतांच्या प्रस्थापित प्रतिमांना छेद देण्याचं काम या ठिकाणी पटेलांनी केलं. त्यांच्यातल्या प्रतिभेने हे दर्शन आपल्याला घडवल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ सतीश दुभाषींना या चित्रपटामध्ये कामगार नेत्याची भूमिका त्यांनी दिली, कामगार नेत्याच्या स्वरूपात त्यांनी सादर केलं. तर संपूर्णतः राजकीय बाज असलेल्या या चित्रपटात अरुण सरनाईक, दत्ता भट्ट, त्याचबरोबर डॉक्टर श्रीराम लागू, त्याचबरोबर रीमा लागू यांच्या वेगळ्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेल्या. म्हणजे आपल्या चित्रपटाची निर्मिती मूल्य ही स्वतःच्या मनासारखीच असली पाहिजे. हा सिनेमा जो आहे तो जब्बार पटेलचाच सिनेमा म्हणून ओळखला जावा, ही जी त्यांची निर्मितीच्या पाठीमागची आस किंवा असोशी पाहायला मिळते, किंवा हे जे त्यांचे प्रयत्न पाहायला मिळतात, किंवा हे जे प्रयत्न त्यांच्या चित्रपटातून, त्यांच्या दिग्दर्शनातून आपल्याला या ठिकाणी अधोरेखित होत असताना पाहायला मिळतात, ते या ठिकाणी महत्वाचे आहेत. आणि म्हणून डॉक्टर जब्बार पटेल सिंहासन पासूनच निर्मात्याच्या पण भूमिकेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. आणि राजकारण्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध किंवा संपर्क जब्बार पटेलांचा सुद्धा कधी ना कधी आलेला असल्यामुळे सिंहासन या चित्रपटाचे निर्माते या ठिकाणी जब्बार पटेल बनले. अतिशय उत्कटपणे या ठिकाणी त्यांनी राजकारण्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधांमध्ये होरपळलेल्या, घुसमटलेल्या अशा लोकांची घुसमट अतिशय उत्कटपणे पटेलांनी पडद्यावरती सिंहासनच्या माध्यमातून दाखवली. मधल्या काळात जब्बार पटेल यांनी बर्टॉल्ट ब्रेख्ट याच्या 3 पेनी ओपेरा या नाटकावर 3 पैशाचा तमाशा आणि पडघम ही नाटकं सुद्धा या ठिकाणी दिग्दर्शित केली. आणि यातूनच त्यांचं वेगळेपण जे आहे, त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते या ठिकाणी अधोरेखित होतं. ते या ठिकाणी हायलाइट करता येतं, ते या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दाखवता येतं. 1981 ला जो महत्वाचा सिनेमा त्यांचा आला उंबरठा, हा त्यांचा पहिला दिग्दर्शित असा रंगीत चित्रपट. यापूर्वीचे चित्रपट हे कृष्ण धवल होते, पण हा कलर सिनेमा होता. आणि शांता निसळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित स्मिता पाटील यांनी भूमिका केलेला हा अत्यंत महत्वाचा, स्मिता पाटील यांच्या कारकिर्दीतला पण महत्वाचा आणि जब्बार पटेलांच्या संदर्भातला सुद्धा, त्यांच्या कारकिर्दीतला सुद्धा अत्यंत महत्वाचा चित्रपट होता, किंवा या चित्रपटाने फार मोठी भूमिका त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीच्या संदर्भात पार पाडली. या चित्रपटामुळे व्यावसायिक आणि ध्येय म्हणून केलेल्या समाजसेवेमधल्या धूसर अस्पष्ट संदिग्ध अशा रेषा ज्या आहेत त्या या चित्रपटामध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे एका बाजूला महिलाश्रमातून चाललेल्या गैरप्रकारांना फोडलेली वाचा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला बेघर झालेले, अनाथ झालेले, आयुष्य सावरण्यासाठी स्वतःचं बेघर झालेलं ध्येयवादी असं जीवन जे आहे ते या ठिकाणी मांडणारी स्त्री स्मिता पाटलांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. बेघर झालेलं आयुष्य सावरण्यासाठी स्वतःच बेघर झालेली ती घरातून बाहेर पडते, नायिका जी आहे ती स्वतः बेघर होते आणि ती ध्येयवादाने या ठिकाणी प्रेरित होऊन काम करताना पाहायला मिळते. म्हणजे अशा दुहेरी अस्त्रांनी युक्त असा हा पटेलांचा उंबरठा नावाचा सिनेमा होता. आणि या सिनेमात सुद्धा गिरीश कर्नाड, त्याचबरोबर दया डोंगरे, कुसुम कुलकर्णी यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका होत्या. यानंतर हाच सिनेमा सुबह या नावाने सुद्धा 1983 मध्ये हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झालेला होता. अशा सर्जनशील कथा, वेगळं कथाबीज घेऊन जब्बार पटेलांनी चित्रपट जे आहेत ते निर्माण केले. आणि सर्जनशील कथा चित्रपटांच्या जोडीला मी जसं म्हणालो की जब्बार पटेलांनी काही डॉक्युमेंटरीज, अनुभवपट सुद्धा या ठिकाणी निर्माण केले, ज्याच्यामध्ये मी जसं म्हणालो की मराठी नाट्यसृष्टीची ओळख करून देणारा इंडियन थिएटर नावाचा जो महत्वाचा अनुभवपट आहे तोही महत्वाचा आहे. त्याचबरोबर S.N. जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारा मी S.N. नावाचा अनुभवपट, त्याचबरोबर संतूरवर लिलया बोट फिरवणारे आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आवडते संतूरकार, संतूरवादक जे आहेत, ज्यांना आपण ओळखतो सगळे, पंडित शिवकुमार शर्मा यांची कलात्मकता उलगडून दाखवणारा हंस अकेला नावाचा अनुभवपट सुद्धा या ठिकाणी त्यांनी केला. म्हणजे नुसते चित्रपट किंवा नाटक दिग्दर्शित करून दिग्दर्शक म्हणून ते या ठिकाणी बाजूला नाही झाले, तर महत्वाचे विषय
जे लोकांसमोर आले पाहिजे, जे प्रेक्षकांसमोर आले पाहिजे, या लोकांचं काम, या लोकांचं जीवन लोकांसमोर आलं पाहिजे, म्हणून या अनुभूत पटांची डॉक्युमेंटरीची निर्मिती या ठिकाणी त्यांनी केली. तदनंतर खूप वर्षांनी या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल की जब्बार पटेलांनी बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर एक चित्रपट केला, तोही अतिशय महत्वाचा चित्रपट, एक होता विदूषक. पु ल देशपांड्यांना जब्बार पटेलांनी लिहितं केलं आणि पु ल देशपांड्यांनी लिहिलेला एक होता विदूषक हा 1992ला जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा, आणि यामध्ये सुद्धा त्यांनी तमाशाचा बाज वापरलेला होता. पण मला एक चित्रपटाचा अभ्यासक म्हणण्यापेक्षा एक चित्रपट पाहणारा आस्वादक म्हणून असं वाटतं की नेमकी गल्लत झाली असेल की काय, असा प्रश्न मला पडतो एक चित्रपटाचा आस्वादक म्हणून. कारण चित्रपटाचं नाव एक होता विदूषक असं आहे आणि चित्रपटामध्ये सोंगाड्या जो दाखवण्यात आलेला आहे तो तमाशाच्या पार्श्वभूमीवर सोंगाड्या चित्रपटामध्ये पाहायला येतो. मग नेमका सोंगाड्या की विदूषक असा प्रश्न एक आस्वादक म्हणून मला या ठिकाणी पडतो. अर्थातच हे सगळं पु ल देशपांड्यांनी ही पटकथा ही कथा चित्रपटाची लिहिलेली असल्यामुळे त्याचा आरोपण काही आपल्याला प्रत्यक्षपणे जब्बार पटेलांवर करता येत नाही. पण एक होता विदूषक मधून सुद्धा त्यांनी तमाशाचा बाज वापरला. हे परत मराठी सिनेमाला नवीन होतं. तमाशाचा बाज वापरून खानदेशी धाटणीच्या लावण्या या ठिकाणी चित्रपटातनं त्यांनी आणल्या. शिवाय राजकारण्यांकडून लोककलावंतांचा कसा वापर केला जातो असाही संदर्भ या कथानकात त्यांनी उपयोगात आणला. लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर आणि निळू फुले यांच्या भूमिका एक होता विदूषक मध्ये अतिशय महत्वाच्या ठरलेल्या आहेत. म्हणजे अनेक महत्वाचे विषय या ठिकाणी जब्बार पटेल सिनेमातून आणतात. पहा, 1995ला असाच एक चित्रपट मुक्ता नावाचा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला आणि या मुक्तामधून सुद्धा राजकारण्यांच्या घरातील एक सुशिक्षित मुलगी, राजकारण्याच्या घरातील एक सुशिक्षित मुलगी एका दलित कार्यकर्त्याच्या प्रेमात पडते आणि ती त्या दलित कार्यकर्त्याच्या प्रेमात पडल्यामुळे एकच खळबळ उडते आणि या निमित्ताने परत जब्बार पटेलांनी या ठिकाणी मागासवर्गीय आणि जातीय राजकारण जे आहे याचा उहापोह, याची चर्चा मुक्ता या सिनेमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. ज्यातली गीतं जी आहेत ती काय म्हणूया आपण त्यांना, नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमरशेख यांच्या कविता गाणी या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश नारकरने अत्यंत सशक्तपणे दलित कार्यकर्त्याची भूमिका यामध्ये वठवलेली आहे आणि राजकारण्याची मुलगी म्हणून सोनाली कुलकर्णी सिनियर हिने अत्यंत उत्तम भूमिका या सिनेमात पार पाडलेली होती. श्रीराम लागूंची पण महत्वाची भूमिका या सिनेमात होती. नंतर त्यांच्या पुढच्या चित्रपटाकडे मी येतो. 2000 साली त्यांचा जो चित्रपट आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा अत्यंत महत्वाकांक्षी आव्हानात्मक असा चित्रपट होता आणि तो चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये अनेक देशातले कलावंत म्हणजे जसं रिचर्ड अँटनबरो यांचा जो गांधी आहे, ज्याच्यामध्ये बेन किंग्जले या अभिनेत्याने महात्मा गांधींची भूमिका केली आणि बेन किंग्जले याने महात्मा गांधींसारखं दिसण्याकरता या ठिकाणी आपली शरीरयष्टी किंवा आपल्या शरीराची ठेवण किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही अभूतपूर्व बदल त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याकरता केलेले होते, तशा पद्धतीची चाचपणी या ठिकाणी जब्बार पटेलांनी पण केलेली होती की कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला न्याय देणारा अभिनेता कोण असेल किंवा कुठे आपल्याला त्याचा शोध लागेल. आणि यासाठी देश विदेशात त्यांनी ऑडिशन्स घेतलेले होते, देश विदेशात शोध मोहीम चाचण्या कलावंतांच्या त्यांनी घेतलेल्या होत्या आणि अखेर डॉक्टर जब्बार पटेलांना दाक्षिणात्य अभिनेता मामुटी जो आहे तो या ठिकाणी सगळ्यात योग्य असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं, सिद्ध झालं. आणि चित्रपटाचा कॅनव्हास व्याप्ती मोठी होती. डॉक्टर बाबासाहेबांचं सबंध आयुष्य 3 तासात पडद्यावर रेखाटणं हे अत्यंत अवघड होतं, पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शिक्षणाच्या दिवसांपासून ते नागपुरात सार्वजनिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारत असताना पर्यंतचा प्रवास, तोपर्यंतचा कालपट जो आहे तो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या सर्व टप्प्यांचा समावेश जब्बार पटेलांनी या सिनेमामध्ये केला. मोठं बजेट असलेला हा सिनेमा, या सिनेमाच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासनाने सुद्धा आर्थिक
मदत त्यांना केलेली होती आणि त्याचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या मनासारखं योग्य कलावंत, योग्य तंत्रज्ञ, योग्य प्रसंग स्थळ, लोकेशन्स ज्याला म्हणतो आपण, ती सगळी निवड करून या ठिकाणी पटेलांनी डॉक्टर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व जे आहे ते मोठ्या पडद्यावर अतिशय सखोलपणे सादर केलेलं होतं. यानंतर त्यांचा अलीकडे आलेला महत्वाचा चित्रपट जो आहे तो चित्रपट आहे यशवंतराव चव्हाण बखर वादळाची. हा सुद्धा अत्यंत महत्वाचा सिनेमा होता. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि या यशवंतराव चव्हाणांच्या वरचा बायोपिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या वरचा बायोपिक चरित्रपट निर्माण करण्याचं फार मोठं आव्हान या ठिकाणी जब्बार पटेलांनी स्वीकारलं आणि अशोक लोखंडे हा अत्यंत सशक्त असा अभिनेता, समर्थ असा अभिनेता, कारण त्यांचं सुद्धा लौकिक अर्थाने शिक्षण जे आहे ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथून त्यांनी नाटकाचं, अभिनयाचं विशेषतः नाटकाचं म्हणण्यापेक्षा अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेला हा कसलेला कलावंत, त्याने यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेला या ठिकाणी उत्तम पद्धतीने न्याय दिलेला. म्हणजे तुम्ही जर चित्रपट यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा जर सिनेमा तुम्ही पाहिला असेल किंवा तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की आपण खरोखरच यशवंतराव चव्हाणांना पडद्यावर पाहतो आहोत की काय. म्हणजे तो काळ उभा करणं, तो सगळा कालपट उभा करणं, यशवंतराव चव्हाणांचं राजकारण, यशवंतराव चव्हाणांची दिल्लीमध्ये जी झालेली मुस्कटदाबी आहे, कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या एका उत्तुंग नेत्याला या ठिकाणी दिल्लीश्वरांच्या पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी दिल्लीश्वरांचं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळतात. सुदैवाने माझ्या एका मित्राची भूमिका, संतोष वडगीर हा आमचा मुंबईच्या नाट्यशास्त्र विभागाचा, मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी, हा माझा मित्र त्या सिनेमात होता. यशवंतराव चव्हाणांच्या मामाची भूमिका या ठिकाणी त्याने या चित्रपटात केली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला या चित्रपटाच्या प्रीमियरला कोथरूडला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मला संधी मिळालेली होती आणि त्यामुळे हा सिनेमा मी पाहिलेला आहे. अतिशय यशवंतरावांची जी काही एकंदरीत भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली भूमिका राहिलेली आहे, त्यांचं जे स्थान आहे ते स्थान व्यवस्थितपणे पडद्यावर साकार करण्याचा ते स्थान या ठिकाणी कुठेही त्याला अतिरंजित न करता, कुठेही म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ती बऱ्याच जणांना माहीत नसतं. प्रत्येक व्यक्ती राजकीय दृष्ट्या साक्षर असते असं नाही. प्रत्यक्षात राजकारण फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या आयुष्यात या ठिकाणी काय म्हणूया त्याला परिणाम करत असतं. राजकारणात आपण प्रत्येक असो नसो सहभाग असो, पण पटेलांचा हा सिनेमा सुद्धा या ठिकाणी राजकारणातल्या विशेषतः दिल्लीतलं जे काही राजकारण आहे किंवा यशवंतराव चव्हाणांचं जे काही राजकारण आहे ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या पडद्यावर यशवंतराव चव्हाणांनी दाखवून दिलेलं होतं. आणि यशवंतराव चव्हाण हा सिनेमा जो आहे तो, या सिनेमासाठी सुद्धा खूप ऑडिशन्स, या सिनेमाचं चित्रीकरण सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. नाना पाटेकरांसोबतची काही दृश्य जी आहेत ती पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चित्रित झालेली होती आणि नाना पाटेकरांना आम्ही पाहिलेलं होतं सिनेमा प्रत्यक्ष विद्यापीठात सुद्धा. त्याच्यामुळे यशवंतराव चव्हाण या सिनेमाचा थोडाफार असा संबंध मला या ठिकाणी नोंदवा वाटतो विशेषत्वाने. तर मनोरंजन विश्वातल्या या तिन्ही माध्यमांमध्ये नाटक, चित्रपट आणि शिवाय फिल्म फेस्टिवल ज्याला म्हणूया, फिल्म फेस्टिवलचं आयोजन करणं म्हणूया किंवा एक प्रकारे सांस्कृतिक सौहार्दता निर्माण करण्यासाठीचं जे जब्बार पटेलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्या सगळ्या योगदानाबद्दल त्यांना 2014 मध्ये विष्णुदास भावे पदकाने सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला. नाट्यसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी पुणे विद्यापीठाने त्यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा सुद्धा पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेला. शिवाय 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची निवड झालेली होती. हाही महत्वाचा त्यांच्या आयुष्यातला काय म्हणूया सन्मान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि सोलापूरकरांसाठी तर ही
विशेष आनंदाची गोष्ट आहे, कारण मराठी रंगभूमीवर अनेक महत्वाचे मानदंड निर्माण करणारा हा जो दिग्दर्शक आहे, या दिग्दर्शकाने अशी पाखरे येती मधल्या अरुण अरुण नावाची जी व्यक्तिरेखा आहे, या व्यक्तिरेखेपासून त्यांनी सुरुवात केली आणि या अरुणच्या भूमिकेतनं संवाद आणि आत्मसंवाद काय असतो, तो कसा असतो किंवा संवाद आत्मसंवाद कसे असावे याचा एक वस्तुपाठच जब्बार पटेलांनी घालून दिलेला होता. थोड्याफार सोलापूरच्या आठवणी मी त्यांच्या सांगतो आणि सोलापूरशी संबंधित त्यांच्या आठवणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि मी समारोपाकडे शेवटाकडे येतो. विजयाबाई मेहता ज्या प्रख्यात नाट्य दिग्दर्शिका आहेत, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की विजयाबाईंच्या दिग्दर्शनाखाली जर एखाद्या अभिनेत्याने अभिनेत्रीने म्हाताऱ्याची वृद्धेची भूमिका केली, म्हाताऱ्या स्त्रीची, तर त्याच पद्धतीने उठण्या बसण्याची स्टाईल विजयाबाईंनी ज्या पद्धतीने सांगितलेली असेल तीच त्या अभिनेत्रीची असणार. म्हणजे हालचालीवरनं कलावंताच्या लगेचच लक्षात यायचं की ही कुणाची विद्यार्थिनी आहे किंवा हा कुणाच्या तालमीत तयार झालेला कलावंत आहे. त्यावरूनच वृद्धेच्या एकंदरीत हालचालीवरनच कळायचं की ही विजयाबाईंच्या तालमीत तयार झालेली अभिनेत्री आहे. तसंच अशी पाखरे येती यानंतर कोणत्याही नाटकात सादर होणारं निवेदकाचं, सूत्रधाराचं जे काही काम आहे हे आजतागायत डॉक्टर पटेल यांच्या अरुणच्या संदर्भात या ठिकाणी त्यांचा जो अरुण आहे त्या अरुणची या ठिकाणी नक्कल बहुतांश लोक करताना आपल्याला पाहायला मिळतं. बहुतांश पद्धतीने आपल्याला हा ट्रेंड सेट करण्याचं काम डॉक्टरांनी केलं आणि तीच गोष्ट त्यांनी दिग्दर्शित केलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाची पण आहे. त्यातली जी मानवी भिंत आहे, घाशीराम कोतवालमध्ये मानवी भिंतीची जी काही गोष्ट आहे, घाशीराम नंतर जी काही समूह नाटके सामूहिक रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर अवतीर्ण झाली, त्यातल्या प्रत्येक समूह दृश्यामध्ये मानवी भिंतीचा आवर्जून वापर केला गेला आणि याचं जनकत्व मानवी भिंतीचं सुद्धा हे घाशीराम कोतवालमुळे आपल्याला जब्बार पटेलांकडेच द्यावं लागतं आणि ही देखील डॉक्टरांचीच कमाल होती. आणखी एक त्यांच्या चतुरस्त्रपणाचं उदाहरण द्यायचं म्हणजे घाशीराम कोतवालचं संगीत दिग्दर्शन जे आहे ते भास्कर चंदावरकरांनी केलेलं होतं आणि जब्बार पटेलांना माणसांच्या भिंतीचा जो पदन्यास दाखवलेला, सुरुवातीची जी नांदी आहे, आम्ही पुण्याचे बामणहरी, ही जी नांदी आहे, हा जो पदन्यास आहे, हे जे नृत्य आहे ते जब्बार पटेलांनीच बसवलेलं होतं आणि पुण्याचे बामणहरी सारख्या गीतांना चाल लावण्याचं काम या ठिकाणी चाललेलं होतं आणि एका वाद्याच्या वापरावरून डॉक्टर जब्बार पटेल आणि भास्कर चंदावरकरांमध्ये या ठिकाणी एकमत होत नव्हतं की डॉक्टर जब्बार पटेलांना या ठिकाणी सनईऐवजी एक वेगळ्या वाद्याचा पर्याय या ठिकाणी हवा होता आणि त्यांना अचानक सोलापूरची आठवण आली आणि एका पहाटे लवकर सकाळी ते सोलापुरात दाखल झाले चंदावरकरांना घेऊन आणि ख्यातनाम सुंदरी वादक जे आहेत सोलापूरचे, ज्यांनी सोलापूरची सुंदरी जगाच्या नकाशावरती सोलापूरच्या सुंदरीचं या ठिकाणी जागतिक नकाशावर सोलापूरच्या सुंदरीचं स्थान निर्माण केलं, ते सुंदरीवादक सिद्धरामप्पा जाधव यांच्या छोट्याशा घरी ते दोघेही पोहोचले आणि सिद्धरामप्पांना पटेलांनी सुंदरीवर तो विशिष्ट राग वाजवून दाखवण्याची विनंती केली, वाजवायला सांगितलं आणि जाधवांची तयारी पाहून या ठिकाणी भास्कर चंदावरकर सुद्धा थक्क झाले आणि पुढे चंदावरकरांनी तो तुकडा जो आहे सुंदरीमधला तो आपल्या संगीतात वापरला. म्हणजे गीताला चाल दिल्यानंतर सुद्धा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वाद्यच असायला हवं. हा जो आग्रह आहे किंवा ही जी जाणकारी आहे किंवा ही जी जाण आहे ती डॉक्टर जब्बार पटेलांकडे आली कुठून, तर याचं सगळ्यात सोपं आणि परत याचं उत्तर सोलापुरातच सापडतं. कारण याचं सगळ्यात सोपं उत्तर असं आहे की राम पुजारी यांच्या घरी जे ते राहायला होते ते राम पुजारी सरांच्या वास्तव्यात, त्यांच्या घरी असलेलं त्यांचं जे वास्तव्य होतं त्याच्यामध्ये आपल्याला याची बीज सापडतात. कारण राम पुजारी सरांच्या घरी फार मोठ्या संगीत मैफिली, अगदी पंडित भीमसेन जोशींपासून मोठे मोठे गायक आणि संगीताच्या मैफिली या ठिकाणी होत असत आणि म्हणून ही संगीताची जाण जी आहे ती त्यांच्यामध्ये विकसित झालेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचं मी जसं सांगितलं की पंढरपूरचे जब्बार पटेल आहेत, त्यांचा जन्म पंढरपूरचा आणि पंढरपुरातून ते सोलापुरात आले, पुजारी सरांकडे ते या ठिकाणी राहायला लागले आणि तिथं होणारी जी संगीत नाट्य साहित्याची चर्चा आहे ती त्यांच्या कानावर पडायची आणि त्यातनं ते घडत गेले. वेड्याचं घर उन्हात या नाटकामध्ये त्यांनी स्वतः भूमिका केली, ते दिग्दर्शित केलं आणि पुढे हरिभाई देवकरण प्रशालेतून पुढे पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजला या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यातल्या नाट्य दिग्दर्शकाला या ठिकाणी धुमारे फुटले हे आपण पाहिलेलं आहे. प्राध्यापक त्र्यंवी सरदेशमुख जे प्रख्यात समीक्षक आहेत, त्यांनी घाशीरामच्या प्रयोगाचं किंवा त्या यशस्वीतेचं
महत्व अधोरेखित करताना असं सांगितलेलं होतं की या नाटकाची संहिता अंगावर येत नाही, पण या नाटकाचा प्रयोग अंगावर येतो, असं या ठिकाणी आपलं निरीक्षण नोंदवून सरदेशमुख सरांनी एक प्रकारे पटेलांच्या दिग्दर्शनाची प्रशंसाच केलेली होती. म्हणजे सरदेशमुखांनी संहितेची पण या ठिकाणी समीक्षा केली, पण संहितेच्या अंगाने या नाटकाची समीक्षा करताना त्यांनी प्रयोगाशिवाय नाटकाला कोणत्याही पूर्णत्व येत नाही, आणि म्हणून घाशीरामच्या यशामध्ये प्रयोगाचा म्हणजेच डॉक्टर पटेलांचा, त्यांच्या दिग्दर्शनाचा फार मोठा वाटा आहे, असं या ठिकाणी सरदेशमुख सरांनी नोंदवलेलं. आणखी एक पु ल देशपांड्यांच्या 3 पैशांचा तमाशा आहे, जे पु ल देशपांड्यांचं रूपांतर होतं, नाट्य रूपांतर, त्याला देखील त्यांनी योग्य न्याय दिला. या नाटकात सुद्धा संगीताचा वेगळा विचार त्यांनी मांडला. नाटकामधून सिनेमाकडे या ठिकाणी ते वळलेले होते आणि दिग्दर्शकाला लागणारी चौफेर दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यांच्यामध्ये एक कवी सुद्धा दडलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वसामान्य घटनांकडे वेगळेपणाने पाहणारा तो दिग्दर्शक असतो आणि अशी वेगळी दृष्टी लाभलेला प्रतिभावान असा दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेलांना आपल्याला या ठिकाणी जब्बार पटेलांची गणना आपल्याला करावी लागते. सामना चित्रपटात तर त्यांनी राया असे झोंबू नका अंगाला नावाच्या लावणीचा तुकडा सुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणून डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या भूमिकांनी अजरामर ठरलेला सामना डॉक्टर पटेलांच्या दिग्दर्शकाने सुद्धा या ठिकाणी सामना या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शनावरती पण शिक्कामोर्तब झालेलं होतं. दिग्दर्शक म्हणून त्यांचा वकूफ सुद्धा या ठिकाणी सिद्ध झालेला होता. सख्यारे घायाळ मी हरणी आणि लष्करातला जवान असलेल्या मोहन आगाशे यांची दृश्य जी आहेत ती त्यांनी अतिशय उत्तमपणे सिनेमात चितारली. संघर्षाला एक प्रकारे रहस्याचं कोंदण देण्याचं काम त्या दृश्यांमध्ये त्यांनी केलं आणि हेच नाट्य दिग्दर्शकाचं कसब म्हणता येईल. म्हणून जब्बार पटेल जे आहेत ते भारतीय परिप्रेक्षातले, भारतीय रंगभूमीवरचे, भारतीय चित्रपट सृष्टीतले अत्यंत महत्वाचे दिग्दर्शक ठरतात. अत्यंत सशक्त असं दिग्दर्शन त्यांच्या चित्रपटांमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणून माझ्या अल्पमतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे मी काही नाट्य सिनेमाचा आणि नाटकांचा अभ्यासक नाहीये, नाट्य सिनेमा अभ्यासक नाहीये, आस्वादक आहे. नाटक सिनेमे जमतील तेवढे मी पाहत असतो. माझ्या परीने जब्बार पटेलांना या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. या मांडणीमध्ये अनेक मित्रांचं, अनेक मार्गदर्शकांचं सहकार्य सुद्धा मला मिळालं. त्यांच्याशी चर्चा झालेली मला या ठिकाणी उपयुक्त ठरली. थोडक्यात मी त्यांची नावं या ठिकाणी घेऊ इच्छितो. जागतिक सिनेमाचे उत्तम अभ्यासक, मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक जी.के. ऐनापुरे, त्याचबरोबर माझा एक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून पासआउट झालेला माझा मित्र दिग्दर्शक रमेश हुलबुले, त्याचबरोबर आणखी एक आमचे दिग्दर्शक मित्र डॉक्टर प्रदीप वाघमारे, त्याचबरोबर सकाळचे, सोलापूर सकाळचे ज्येष्ठ पत्रकार, सांस्कृतिक क्षेत्रातलं महत्वाचं नाव रजनीश जोशी, या सगळ्या मान्यवरांशी झालेल्या चर्चा देखील मला या मांडणीमध्ये उपयुक्त ठरल्या. माझा असा दावा नाहीये, माझी मांडणी खूपच काय म्हणूया त्याला, विषयाला न्याय कितपत मी दिला मला माहित नाही, पण माझ्या तोडक्या मोडक्या शैलीमध्ये, तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये हा विषय आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही संधी मला प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सरांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा डॉक्टर महेंद्र कदम सरांचे, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी आणि सर्व संयोजकांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, आणि मला 1 तास तुम्ही सहन केलं, माझं ऐकून घेतलं, जे काही माझे तोडके मोडके शब्द आहेत, जी काही माझी मांडणी आहे ती तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सर, आवाज येत नाही तुमचा. गायकवाड सर, अनम्यूट करा. हा, सॉरी सर. हा, येतो आवाज. आमच्या महाविद्यालयाने जे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या व्याख्यानमालेसाठी सुरुवात केलेली होती आणि आता जवळजवळ आम्ही सुद्धा या ऑगस्ट
च्या शेवटाकडे जात असताना आमचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर यांच्याबरोबर आम्ही सातत्याने नवनवीन विषयांची भर घालून ही व्याख्यानमाला अधिक उंचीला कशी नेता येईल यासाठी सातत्याने चर्चा करत होतो. आणि त्या चर्चेतूनच राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक क्षेत्र या सर्व क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्वांचा या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि एकूण या सर्व क्षेत्रातील त्यांच्या वावरावरती, कार्यावरती निश्चितपणाने सर्वसमावेशक अशा प्रकारची ही व्याख्यानमाला करण्यासाठीचा आमचा अट्टहास आणि आमच्या साहेबांचं बहुआयामी आणि बहुश्रुत संपूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेर सुद्धा असणारा वावर याच्यामुळे ही व्याख्यानमाला ह्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करू लागलेली होती. आणि त्याच्यातूनच आम्ही सहज बसल्या बसल्या की आम्हाला या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांपैकी एखाद्या व्यक्तिमत्वाची आपल्याला निवड करायची आहे. आणि त्यानुसार आम्ही डॉक्टर जब्बार पटेल साहेबांच्या या जीवन कार्यावरती आणि विशेषतः या नाट्य चित्रपट क्षेत्राला त्यांनी दिलेलं जे योगदान आहे त्याच्यावरती एखादी एक व्याख्यानाची मेजवानी आम्हाला ऐकावयास मिळावी या उद्देशाने आम्ही आजच्या या व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं. गव्हाणे सर हे नेहमीच आमच्या महाविद्यालयाचे एक अविभाज्य घटक आहेत. आमच्या प्रत्येक व्याख्यानांना आवर्जून उपस्थिती लावून आमची व्याख्यानमाला अधिक यशस्वी कशी होईल यासाठी खूप साऱ्या सूचना त्या आम्हाला करत असतात. आणि त्याच्यातूनच आज त्यांचं व्याख्यान आम्ही इथं आयोजित केलं. या व्याख्यानमालेमध्ये हे अतिशय महत्वाचं असं व्याख्यान आजचं झालं असं मी मानतो. आणि या मध्ये डॉक्टर जब्बार पटेल सरांच्या एकूण कारकिर्दीमधील प्रारंभिक पासून ते आज तागायतपर्यंतच्या खूप साऱ्या विषयांना सरांनी स्पर्श करून अत्यंत बारकाव्याने हा विषय, अतिशय जटिल विषय परंतु तेवढाच छानपैकी आमच्या समोर मांडला. आणि त्यामुळे एका नव्या विषयाची भर या व्याख्यानमालेमध्ये सर्वांना ऐकाव्यास मिळाली. याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक आभार मानतो. त्याचबरोबर या झूम लाईव्ह या ठिकाणी मीटिंगच्या निमित्ताने, व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व मित्र, त्याचबरोबर फेसबुकवरती सुद्धा ही व्याख्यानमाला लाईव्ह आहे. आणि त्यावरती सुद्धा खूप सारे श्रोते या ठिकाणी ही व्याख्यानं दैनंदिनपणाने ऐकत असतात. आजही या ठिकाणी खूप सारी संख्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने फेसबुकवरती पण ते अटेंड करत आहेत. या सर्व मंडळींचे मी महाविद्यालयाच्या वतीने, संयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजची ही व्याख्यानाची मेजवानी इथंच थांबवण्याची सर्वांना या ठिकाणी मान्यता, परवानगी मागतो. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हे व्याख्यान इथं संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.